नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीला जीवाणू खते देणे खूप गरजेचे आहे. कारण आपल्या पिकाला आपण मूलभूत अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात देत असतो आणि हे जमिनीमध्ये पण भरपूर प्रमाणात पडून आहे. परंतु हे पिकाला हा पूर्णतः लागू होत नाही. त्यासाठी आपण आपल्या टोमॅटो पिकाला बॅक्टोगॅंग, कार्बनस्टोन आणि विगर राजाचा येथे वापर करत आहे. बॅक्टोगॅंगमध्ये 24 प्रकारचे जीवाणू उपलब्ध आहेत. त्यामध्ये मूलभूत अन्नद्रव्यामध्ये NPK, नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक, सिलिकॉन, आयर्न, मॅग्नेशियम, मॅग्नीज, कॅल्शियम, बोरॉन यांचे 25,000 करोड इतके जीवाणू यामध्ये उपलब्ध आहे. यासोबत आपण बॅक्टेरियाचे खाद्य म्हणून कार्बन स्टोनचा वापर करत आहे. हे कार्बन स्टोन ऑर्गॅनिक पद्धतीचे आहे. यामध्ये 1 ट्रॉली शेणखत एवढे सेंद्रिय कर्ब उपलब्ध आहेत. आणि यासोबतच आपण विगर राजाचा इथं पण वापर करत आहे. मायक्रोरायझा आहे. त्यामध्ये नवीन मूळ तयार होतात आणि आपण सोललेले बॅक्टेरिया पिकाला पूर्णतः सहजरित्या लागू होतात.